बातमी जळगाव जिल्ह्यातून जळगावमधून वाहणाऱ्या तापी नदीचं पाणी हे दूषित होत असून भुसावळ इथल्या रेल्वे विभागाचं सांडपाणी थेट नदीपात्रात सोडण्यात येत आहे आणि त्यामुळे नदीतील पाणी हे दूषित होत आहे। तापी नदीच्या पाण्यावर भुसावळ शहरासह अनेक गावांचा पाणी पुरवठा अवलंबून आहे। मात्र दूषित पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य सुद्धा धोक्यात आलंय। याबाबत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। जळगाव जिल्ह्यातून वाहणारी तापी नदी ही खरं तर जिल्ह्यासाठी वरदान मानली जाते। शास्त्र आणि पुराणात तापी नदीचा उल्लेख हा सूर्यकन्या म्हणून केला जातो, त्यामुळे धार्मिकरित्याही या नदीला आदराचं महत्त्व आहे। आपण सद्यस्थितीत आहोत जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहराजवळ असलेल्या तापी नदी पात्रात। या ठिकाणी आपण बघतोय की तापीचं असं भव्य पात्र जे आहे या ठिकाणी पाहायला मिळते। या तापी नदीवर असलेला हा बंधारा जो आहे, या बंधाऱ्यामधून भुसावळ शहरासह तालुक्यातील अनेक गावांना जो या ठिकाणी पाणी पुरवठा केला जातो। तसेच भुसावळ रेल्वे विभाग व दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्र या ठिकाणी देखील याच बंधाऱ्यातून जे आहे ते पाणी पुरवठा केला जातो। मात्र सद्यस्थितीत तापी नदीचं पाणी हे दूषित होण्याच्या मार्गावरती आहे, कारण रेल्वे विभागाचं जे सांडपाणी आहे ते थेट तापी नदी पात्रात सोडण्यात येत आहे। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय की यात ड्रेनेजद्वारे जे आहे या ठिकाणी सांडपाणी जे आहे रेल्वेचं हे कुठलीही प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात सोडण्यात येत आहे आणि त्यामुळे या नदीपात्रातलं जे पाणी आहे हे दूषित होत आहे। तापी नदीच्या पाण्यावरती खरं तर अनेक गावांचा पाणी प्रश्न हा अवलंबून आहे। जिल्ह्यातील अनेक गावांना या ठिकाणी पाणी पुरवठा केला जातो, त्यामुळे खरं तर नागरिकांचं आरोग्य देखील या दूषित पाण्यामुळे धोक्यात आलेलं आहे। याबाबत खरं तर नागरिकांनी अनेकदा तक्रारी करून देखील प्रशासन मात्र कुठलीही दखल घेत नसल्याचा आरोप जो आहे तो नागरिकांकडून केला जात आहे। त्यामुळे आता नेमकं प्रशासन याबाबत काय कारवाई करणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।